आदित्य राजाच्या कृपेनं वरून राजानं टेंडरचा पाऊस पाडला तर रोमिल छेडाला त्यांनी 57 कंत्राट दिली। मुख्यमंत्र्यांची ठाकरे कुटुंबावर टीका। ड्रग्स तस्करी प्रकरणी 24,000 लोकांवर कारवाई। गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या 5 मध्येही नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित राज्य। गृहमंत्री फडणवीसांची माहिती। सहकारी दूध डेऱ्यांना राज्य सरकार प्रति लिटर 5 रुपये अनुदान देणार। दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील घोषणा करणार। शेतकऱ्यांना 29 रुपये दर द्यावा लागणार। रेमडेसिवीर कथित घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटातील नेत्यांचे निकटवर्तीय पुण्य पारेख यांची चौकशी। एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात सहभाग असल्याचा आरोप। आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई। तुळजाभवानी अलंकार गहाळ प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल। महंत हमरोजी गुरु चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्यावर गुन्हा, तर दाखल झालेल्या 7 पैकी 4 जण मयत असल्याची माहिती। सुषमा अंधारेंनी विधान परिषद उपसभापतींबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात दरेकरांचा हक्कभंग प्रस्ताव। उपसभापतींनी मागवली 8 दिवसात लेखी दिलगिरी न दिल्यास हक्कभंग दाखल करून घेण्याचा इशारा। मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पिटिशन आशेचा किरण। फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय निवडणुकाच लागणार नाहीत, जरांगेंचा इशारा। तर काल रात्री मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, जरांगेंचं वक्तव्य। संघ मुख्यालयामध्ये दर्शन घेण्यासाठी विचार गुंडाळून ठेवावे लागत नाहीत। प्रवीण दरेकरांचा अजित पवार गटाला टोला, तर बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो, अमोल मिटकरींचं उत्तर। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन। हेडगेवार स्मृतीस्थळ ऊर्जा आणि प्रेरणेचा स्रोत, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याची दर्शवली तयारी। आज सत्र न्यायालयात सुनावणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।